आपल्या मागणीसाठी, आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी, रोजगारासाठी आदरणीय तुकाराम बाबा आज 14 दिवस आहे. त्यांची प्रकृती पूर्णतः खालावली. त्यांना आता नाही अशा पद्धतीने डॉक्टरांचं सांगणं आहे. त्यामुळं जे कोणी आपले जे नेते मंडळी वगैरे असतील, जे कोणी आपल्याला पाठिंबा देणार असतील, त्या व्यक्तींनी बाबांशी संवाद करावा. इतर जी प्रशिक्षणाच्या बांधवांनी या स्टेजवरती असेल किंवा इतरत्र कुठं काही असेल तर तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी बाबांना काही त्रास होणार नाही असं वागू नका. विनंती आहे तुम्हाला. कारण काय ते आपल्यासाठी करायला लागले. त्यांच्या जीवाच्या आकांक्षापर्यंत ते प्रयत्न करत आहेत. कुठेतरी याची जाणकार झालं पाहिजे. सर्वांनी एकदा सूचना दिली. विनंती आहे तुम्हाला. कारण काय मी सांगतो म्हणजे मी काही खूप मोठा आहे असाच भाग नाही. मी तुमच्यासारखाच आहे. आपल्या पुढ्यात आपला रोजगार टाकण्यासाठी दावा प्रयत्न करत असतो. समजून का? हीच गोष्ट सगळ्यांना लागू असेल. जे उद्या येणारे प्रशिक्षणार्थी असतील त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने इथं शेरेदार म्हणून त्या लोकांना पण सांगायचं, स्टेजवरती दंग करायचं नाही, स्टेजवरती यायचं नाही, बाबांना जास्त संवाद करायचा नाही. आला दर्शन घेतलं बस. बाबांशी संवाद साधतील. येणारे जे काही शिष्टमंडळ असेल, येणारे जे नेते मंडळी असतील तेच फक्त बोलतील. ओके. आता इथून पुढं तुम्हाला प्रश्न असतील हा बॅनर वाचायचा, खाली बसून घ्यायचा. ओके. चला सर्वांनी लाईनीत बसा, शिस्तात बसा, गोंधळ करू नका, दंग करू नका. जितकं तुम्ही त्यांना हे करताल तितकं त्यांच्या डोक्याला ताण होणार आहे, डोकं दुखणार आहे त्यांचं. त्याच्यामुळं शॉर्टमध्ये सगळ्यांनी सहकार्य करा. चालेल. आपण आपल्या जागेवर बसा, लाईनी बसा. कारण आपण साऊंड जरी चालू केला तर त्यांचं डोकं दुखणार आहे. त्याच्यामुळं मीही जास्त बोलत नाही. महाराष्ट्राच्या प्रशिक्षणात मी सांगू इच्छितो. आता डॉक्टरच्या माहितीवरून जे प्रथमेश सर लातूरचे ते हे माहिती देत आहे की डॉक्टरांनी असं सांगितलं की बाबांची एनर्जी ही बोलताना पण आता वेस्ट होऊन राहिली आहे. त्यांना सलाईन लावायची आवश्यकता आहे. बाबा सलाईन लावायला देखील तयार नाही. पण वेळ एवढी खराब आहे की यांच्यासोबत बोलणं बंद करा जेणेकरून त्याची एनर्जी वेस्ट होईल. म्हणून बाबा दिसे झोपलेले आहे. झोपलेल्या या अवस्थेमध्ये राहू द्यायचे. त्यांना पण काही घ्यायचं नसेल तर राहू द्या, पण यांच्यासोबत बोलणं टाळा जेणेकरून त्यांची एनर्जी वेस्ट होता कामा नये. कोणीही प्रतिनिधी बाबांसोबत नाही बोलणार किंवा प्रशिक्षणात पण नाही बोलणार. बघा आपले जे नेतृत्व आहे ते 3-4 दिवस येत आणि पाणी नाही, जेवण नाही, म्हणून इतकी एनर्जी लॉस झाली की बोलायची सुद्धा त्यांना परमिशन नाही डॉक्टरने दिली. हे जे बसलेले आहे चष्मा घातलेले असतात ते डॉक्टर आहे आणि येऊन त्यांनी चेक केलं आणि खूपच एनर्जी लॉस झाली आहे. शुगर पण लो आहे बाबांच्या, त्यांचं सांगायचं आहे. तर आपल्यासाठी जे लढत आहे म्हणून आपण महाराष्ट्र प्रशिक्षणाच्या नेतृत्वाला सहभागी व्हायचं की नाही व्हायचे ते तुम्ही ठरवा. जे आपल्यासाठी लढत आहे त्यांनी त्या प्रशिक्षणार्थ्यांनी बाबांना देखील समर्थन देऊन इथं उपस्थित राहायला पाहिजे. घरी बसून काय करणार? जर 11 महिन्यानंतर जर रोजगार भेटला नाही तर असं इथं समर्थन दिलं तर 11 महिन्याच्या कायमस्वरूपीच्या रोजगार खरंच आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात. डॉक्टरांनी जसं सांगितलं प्रशिक्षणार्थ्यांना की बाबांना बोलायची सुद्धा परमिशन, प्रशिक्षणार्थी तर रडायला लागले. बरेच लेडीज आहे ते रडत आहे. असली व्यथा झाली आहे न्यायासाठी, रोजगारासाठी. म्हणून मी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना सांगू इच्छितो की जे आपल्यासाठी लढत आहे त्यांना समर्थन देण्याचं नक्की तुम्ही सांगलीला उपस्थित राहा आणि या उपोषणाला समर्थन द्या.